भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक नंतर आता पाकिस्तानमध्ये हालचालींना वेग आलाय। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहील शरीफ यांनी लढाऊ विमानांची पाहणी केली। त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या लष्करी अधिकाऱ्यांची बैठकही बोलावली होती। दरम्यान रविवारीच पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासिर जजुआ आणि भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यात फोनवरून चर्चा झाली होती। त्यामुळे एकीकडे अशा प्रकारची चर्चा सुरू करून भारताला गाफील ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि आपली लष्करी यंत्रणा सुसज्ज ठेवायची अशीच पाकची दुहेरी योजना दिसून येते। चुकून पाकिस्तानात गेलेले भारतीय लष्कराचे जवान चंदू चव्हाण पाकिस्तानात आलेच नसल्याचं पाकिस्ताननं म्हटलंय। लष्कराचे डीजीएमओ रणवीर सिंग यांनी पाकिस्तानमधल्या लष्कराच्या संबंधित अधिकाऱ्याशी फोनवरून बातचीत केली आणि चंदू बाबूलाल चव्हाणला सोडण्याची मागणी केली। पण आमच्याकडे भारतीय लष्कराचा कुठलाच सैनिक नसल्याचं पाकिस्ताननं म्हटलंय। त्यामुळे चंदू चव्हाणला परत आणण्याचं मोठं आव्हान भारतासमोर उभं टाकलंय। राष्ट्रीय हरित लवादची वेबसाईट पाकिस्तानी हॅकरनं हॅक केली। वेबसाईट हॅक करून भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेत असल्याचं हॅकरचं म्हणणं आहे। तुम्ही पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक केली, आता सायबर हल्ला सहन करा असा संदेश NGTच्या वेबसाईटवर टाकण्यात आला आहे। आम्ही अजिंक्य आहोत, तुम्ही शस्त्रसंधीचं उल्लंघन करता आणि त्याला सर्जिकल स्ट्राईकचं नाव देता असं हॅकरनं लिहिलंय। 2013 पासून दुसऱ्यांदा राष्ट्रीय हरित लवादाची वेबसाईट हॅक करण्यात आली आहे।